नमस्कार मित्रांनो, हे माझं किचन आहे सेकंड फ्लोअरला. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर रीतीने मी सगळी किचनची ठेवण करण्यात प्रयत्न केलेला आहे. हे बाटल्यांसाठी ठेवलेलं आहे, खाली माठ ठेवण्यासाठी पण केला मी रॅक. कारण 10 बाय 10च्या रूममध्ये जर आपल्याला सगळ्या काही गोष्टी मॅनेज करायच्या असतील ना, तर त्या थोड्या अवघड असतात. आणि किचन पण खूप छान मोठा बनवलेला आहे. त्याच्याचमध्ये आपण एक भांडी ठेवण्यासाठी रॅक पण बनवलं आहे, प्लस एक छोटासा डायनिंग टेबल पण बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी तो डायनिंग टेबल पण. हा वरती फर्स्ट फ्लोअरवरनं आपल्याला ग्राउंड फ्लोअरवरनं फर्स्ट फ्लोअरवरती येण्याचा जिना आहे. देन नंतर इथे एक मी छोटासा फोल्डिंग टेबल बनवला आहे, जेणेकरून चहा नाश्ता करता येईल आपल्याला व्यवस्थित. जर असा आहे डायनिंग टेबल. आणि तर बघू शकता तुम्ही किती सुंदररित्या हे किचनचं काम केलेलं आहे आणि खूप मस्त केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एक मिक्सर ठेवण्यासाठी रॅक बनवला आहे. पुढे चहाचे बरण्या ठेवण्यासाठी एक छोटंसं रॅक बनवलेलं आहे. म्हणजे एकदम छोट्याशा जागेमध्ये ना मी प्रयत्न केला आहे की बाबा ही गोष्ट इथंच बसली पाहिजे, ती गोष्ट तिथंच बसली पाहिजे. आमचा जो इंजिनियर होता ना, खरं सांगू का तुम्हाला, मी त्याचं खूप डोकं खायची, पण खूप कोऑपरेटिव्ह होता, खूप छान होता. त्याने खूप छानरित्या माझं काम केलेलं आहे आणि थँक्स त्याला तर मला म्हणावं असं वाटतं. आणि मी समोर तर बोलणारच आहे, पण तरी मी ह्या चॅनलद्वारे त्यांना मिस्टर बिजगे म्हणून आहेत, तर त्यांनी हे माझं काम केलेलं आहे खूप सुंदररित्या. म्हणजे खूप त्यांची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती एकदम काम करताना खूप छान काम करतात. राहिला प्रश्न, मी आता हा जो तुम्हाला फोटो दाखवते ना, हा फोटो जो आहे तो चिमण्यांनी बनवलेलं घरटं आहे. आणि त्यांनी ना घरटं बनवायला एक 4 दिवस लावले. आणि ते नेमकी गुढीपाडव्याच्या दिवशी ती चिमणी आली आणि तिने अंडी दिली आणि त्यानंतर पिल्लं पण झाली. ती नंतर गेली पण पोटं तसंच आहे. आम्ही त्यांना काही हात लावला नाही, टच नाही केलं, काही नाही. तर अशी आहे माझी बाल्कनी. त्या बाल्कनीमध्ये मस्तपैकी चिमणींनी पोटं बनवलं होतं. म्हणजे मी नवीन राहायला गेले आणि तिथे माझे पाहुणे पण आले. पाहुणे म्हणजे कोण, चिमणी. तर तुम्हाला सांगण्याचा मी एकच प्रयत्न करेल की आनंदाने राहिलं तर प्रत्येक गोष्ट आनंदी वाटते. तर त्या चिमणीने घरटं बनवल्यावर आम्ही एवढे आनंदी झालो, सगळे माझे फॅमिली. आम्ही त्यांना पाणी ठेवण्याचा प्रयत्न केला, परत धान्य ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ते मस्त राहायचे. सकाळी म्हणजे तोंड काढून आम्हाला बघायचे, चिवचिव करायचे. नंतर ते बाहेर जायचे, फिरून यायचे, परत आतमध्ये यायचे. असं ते कुठं होतं माझ्या बाल्कनीमधलं. खूप सुंदररित्या आम्ही त्याचा खूप आनंद घेतला. हे माझं किचन आहे, 10 बाय 10च्याच रूममधलं किचन आहे. हे फर्स्ट फ्लोअरला आम्ही बनवलेलं आहे. कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा आणि शेअर करा, लाईक करा.